भारतामध्ये राहतो आणि भारतामध्ये सगळ्यात जवळजवळ खेडेगावात राहतो आपण. तर खेडेगावातील मुख्य व्यवसाय शेती असतो आणि शेतीला जोडूनच आपण त्याच्या आधारित जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचं ट्रेनिंग पूर्ण करत आहोत. तर हे ट्रेनिंग कोणतं आहे तर अनेक विषयाचं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यापैकी आपण जे कव्हर करायला लागलो तर या ठिकाणी पोल्ट्री आहे. पोल्ट्रीचे विषय आपण आज या ठिकाणी बघतो. तसं शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, बटेरपालन, पितरपालन, शहामृगपालन, इमूपालन, ससेपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, वराहपालन या सगळ्यांचं ट्रेनिंग दिलं जातंय आणि ते प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार तो व्यवसाय चॉईस करतात आणि त्या व्यवसायामध्ये उतरतात. तर आज आपण इथे बीड पाली या ठिकाणी आहोत आणि येथे किंवा ह्या बीडची जर पार्श्वभूमी तुम्ही पाहिलं तर बीडचं हे वातावरण आहे ते ह्या शेती रिलेटेड सगळ्या व्यवसायासाठी अतिशय पूरक. एकदम अगदी मायनस असं नाही तर मध्यम टेम्परेचर आहे, म्हणजे 35 ते 37, 38 इथपर्यंत टेम्परेचर जात आहे उन्हाळ्यात सुद्धा. तर हे अतिशय पोषक असं टेम्परेचर आहे पोल्ट्री व्यवसायासाठी. आपण आज या ठिकाणी आलो. ह्या मालकांचं पहिल्यांदा आपण धन्यवाद मानून दिलं आणि त्यांच्या फार्ममध्ये आपल्याला एंट्री दिली किंवा एक. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या टाळ्या वाजवून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करूया. तर नमस्कार मालक, तुमचा जो शेल आहे तर आपल्या माध्यमातून ऑफिसच्या माध्यमातून तर यांना अंडी किंवा जे शेल असेल आपला तर ते पिल्ले देतो. तर तुमचं जे कामाचं दिवसभराचं शेड्यूल आहे आणि नवीन उद्योजक याच्यामध्ये यायला लागले तर त्यांनी यात उतरावं का किंवा याच्यात काय धोके वगैरे आहेत किंवा तुमचा अनुभव जो असेल तालुका जिल्हा बीड. हां, तर मी फक्त सकाळी 1 घंटाभर काम करतो शेडमध्ये. 15 दिवसाला फवारणी करतो आणि पाण्याचे भांडेत खाली आपले ते स्वच्छ करायचे रोजच्या रोज. पाण्याची भांडी रोजच्या रोज स्वच्छ केल्याचा फायदा काय होतो तर रोगराई येत नाही किंवा पाणी मॉइश्चर वगैरे पकडत आहे. घाण झालं तर कोंबड्यांना आजार होईल. पाण्याची भांडी रोजच्या रोज साफ करणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान अतिशय महत्वाचं आहे की देरे हरी पलंगावरी असं कुठेही होत नसतंय. त्यामुळं स्वतः तुम्ही झोकून देऊन स्वतः काम करण्याची ज्यांची इच्छा आहे का त्या लोकांना लाईफ आहे याच्यामध्ये. स्वतःच करायला पाहिजे. गाड्याच्या जीवावर केला का अगदी बरोबर, अगदी बरोबर. स्वतःहून करायला. बरेच असे गडी मी पण पाहिलेत की ते म्हणजे खाद्याचं पोतं घेऊन जर बाजारात निघाले आणि टाकलं का म्हणून पोतं तुम्हाला रिकामं दाखवतील. खाद्य कुठे टाकतात त्या गड्यालाच माहित असते. तर असे पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांगायचा मालकांचा हेतू असा आहे की आपण स्वतःने प्रॉपर केलं पाहिजे तर चांगलं होतं. गाड्यावर तुम्ही राहिला भांडी नाही बी धुतली गाड्याने धुतले म्हणणार तेच पाणी देणार कोंबड्याला मग आजारी येणार. मग स्वतःच आपण काळजीने धुणार. बरोबर. सुरुवात कशी केली सर तुम्ही? आपण खूप कोंबड्या आणल्या होत्या घरी तयार केल्या. आपण 2019 पासून चालू केलं. साधारणतः किती आणले आपण जशा खूड भेटतात तशा 2-4 तुम्ही स्टार्ट किती केलं सर? अगदी 2 कोंबड्यापासून किती केले? 100-200 केले ना कोंबड्या. खूड कोंबड्या 200 होते नाही. आपण जशा भेटतात तशा 4-5 कोणाकडे भेटल्या आणत होतो आणि घरीच पिल्ले काढत होतो. कोणती व्हरायटी? प्युअर गावरान ओरिजिनल. सर उत्पन्न किती होतं सर तुम्हाला? सध्या आपल्याला 60,000 रुपये 70,000 रुपये राहतात. 800 महिन्याला सगळा खर्च जाऊन 60-70 हजार रुपये राहतात. कसं काय पिल्लाचं? 15 दिवसाचा 100 रुपयाला, 1 महिन्यात 150 रुपयाला. ऐका पहिल्यांदा काय करा, प्रश्न सगळ्यांचे आहे का त्यांच्या बोलण्यातून सगळे मिळून जातील. तुम्ही प्रश्नावली केली तर त्यांना जे आपल्याला बेस्ट द्यायचं आहे ते राहून जाईल तुमच्या विचारण्यामध्ये. त्यामुळे त्यांचं जे नियोजन आहे, त्यांचं कामाचं स्वरूप आहे, त्यांची व्हरायटी आहे, त्यांची पिल्लं आहेत किंवा त्यांचं अंडी उत्पादन आहे, पिल्ल विक्री आहे, त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन झाल्याच्या नंतर आपण प्रश्न शेवटी घेऊया सगळ्यांचे. अगोदर वाटलं तर बघून घ्या. नाही थोडं हे करा. आता तुम्ही नियोजन सांगा. स्वच्छतेचं सांगितलं, भांड्यांचं बरोबर. कडधान्य टाकतो, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ जे मोंड्यात भेटतंय का खाली पडलेला खराब झालेला किडे लागलेले आपण कडधान्य एकदाच आणतो. 800 कोंबड्याला आपण 40 किलो टाकतो खाद्य. दर दिवसाला 40 किलो रोज. सध्या किती अवेलेबल? 800 कोंबड्या. आणि मेथी घास ओरिजिनल गावरान आहे. ओरिजिनल गावरान ओरिजिनल उखंड्यावरच्या कोंबड्या. एक कोंबडी सर अर्धा किलो खाती. 40 किलो तुम्ही 800 ला म्हणले ना? 800 अर्धा कसं होईल? त्यांना सगळ्यांचे टाकून जे उरून राहिले उद्याच्या खात्यात ना. सगळ्यांचे प्रश्न शेवटी विचारा. त्यांचं सगळं ऐकू द्या. शेवटी विचारा प्रश्न. शेवटी विचारा. अजून तर मेथी घास टाकतो. आता कोंबड्या बसलेल्या तुम्हाला कोंबड्या बसलेल्या दाखवतो. कालच बसलेल्या रात्री खोड कोंबड्या. टर्की आणि हंसच्या बद्दल सांगा. राजहंस आहे का इचू काढण्यासाठी सर? बरोबर. राजहंस कशासाठी पाळला तर साप वगैरे येऊ शकतात. तुमच्या कोंबडीचं ओरडा लागते, जमीन हादरती. जे नाग कोंबड्याच्या वासाने नाग येतच असतो. ते जमीन हादरी नाग यायला लागा वापस वळून जातो, पुढे येत नाही नाग.
ते केवढ्याला विकतो पण हो 8,000 रुपये जोडी आहे ती. 8,000. नर आणि मादीची जोडी आहे. किती वयाची विकतो आपण? अंड्यावर आलेली अंड्यावर. नाही ते वेगळी. तर खाद्य जे आहे का कसं सांगितलं सरांनी की जे साधं, कारण साध्याच कोंबड्या आहेत हा. त्यामुळं जे बाजारपेठेमध्ये जे भरलेलं आहे किंवा खडं मात्रा म्हणून जे आपण धान्याच्या मुख्य याच्यातून बाजूला टाकलं असतं किंवा पडलेलं असतं ते आणून आपण इथं विस्कळून टाकतो, हे नियोजन ठेवलंय. त्याचबरोबर मेथी घास वगैरे, वेस्टेज माळव आहे, भाजीपाला वगैरे, वेस्टेज हॉटेलचं हॉटेल ढाब्यावर दर दिवसाला काही शिल्लक राहते, हे शिल्लक राहिलेलं मटेरियल पण तिथं वेस्ट किंवा फेकून देऊन हे होण्यापेक्षा आपले डबे नेऊन ठेवायचे, डब्यात टाकून ठेवतात आपल्याकडे त्यांनी. घेऊन यायचे फक्त. सकाळी घेऊन यायचे आपण. तर म्हणजे खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी ही आयडिया खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. शहरी भागाच्या जवळचा हा मोठा फायदा असतो. किंवा एखादं हे असतंय म्हणजे मंगल कार्यालय, त्या मंगल कार्यालयाच्या तिथं पण त्या ठिकाणी कार्यक्रम झाला, लग्न वगैरे किंवा छोटे मोठे कार्यक्रम झाले तर अन्न नेहमी शिल्लक राहिलेलं असतंय. ते अन्न आपण या ठिकाणी आणून त्यांना वापरू शकतोय. हा खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठीचा एक त्यांचा जो 60-70 हजार रुपये महिन्याला राहतात, हे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यामुळे ते राहत आहेत. बचत केल्यामुळे बचत ज्यांनी सुरू केलं त्यांनी त्यांचे बकेट RCT मध्ये आणून ठेवायचं आणि रोज द्यायचं. आणि औषध का कॅल्शियम म्हणून औषध द्यायची गरजच नाही. हे पाला खात्यात कोंबड्या. बरोबर. जे पिवळा झालेला पाला आहे का गळून खाली पडला का कोंबड्या खात्यात. म्हणजे ह्या पाल्याचं जे आयुष्य आहे तर ते पिवळं झाल्यावर खाली पडते. म्हणजे झाडाला जेवढी गरज असते तेवढं पान टिकवते, त्यानंतर ते खाली पडलं की ते कोंबड्यांचं खाद्य होते. म्हणजे हे याच्यापासून ह्याला शेंगा पण लागतात, त्याची विक्री आपण करतोय. बरोबर. आता ह्या झाडांचं वय काय आहे? मार्च मध्ये लावलेला, गेल्या मार्च मध्ये. 1 वर्ष होऊन गेले. 1 वर्ष आणि वर 3-4 महिने झाले. तर 1.25 वर्ष वगैरे झाले. मला वाटतं कटिंग केली की 1-2 वेळा. या उत्पन्न काढलं नाही. हा. किती 40,000 रुपये झाले आपल्याला. 10,000 रुपये किलो भाव. किती 17 फळ सर? 2 एकर आहे सर. प्लस ह्याचा बेनिफिट चील वगैरे येत नाही खाली. कोंबड्यांना दिसली की इकडे पळतात झाडाखाली. ते खाली येऊ शकत नाही ना. झाड वगैरे किंवा जी कोंबड्या जे पक्षी आहेत खाली उतरतात. झाड आली ती अशी येते ना, अशी घेऊन अशी जाते. ह्या उडताच्या तिला खाली यायलाच येत नाही. आणि शिवाय ती मोठी बदक आहेत का, हे जे आहेत ते बदक ह्याचे संरक्षण करतात कोंबड्यांचे. साप वगैरे काय, उंदीर असेल, घुसा असतील, वरून पक्षी आहे, कावळा यायला लागले, घार यायला लागले, बदक यायला लागले, तर हे सगळ्याला ते हे करतोय. गिनी फॉल आहे, गिनी फॉल. तर की नाही टिकले. कोणची गिनी फॉल. गिनी फॉल आहे सरांकडे. तर ते थोडंसं केवढ्याला भेटते सर ती? ती 1500 रुपयाला जोडी आहे सर. आपण केवढ्याला विकतो? हा ना, 1500 रुपयाला जोडी विकतो आपण. जास्त नको राहत काय नाही. दुसरा घ्या नवीन. डबे वळून अंडा दिला काय का बघा. बघा सध्या इथं काय केलंय की कोंबड्यांना खांद्यावर बसायला आवडते, त्यामुळं हे जे बांबू आहे का बांबू त्या इकडे येतात आणि बघा मध्ये भागाला एक बांबू लावले 2 आणि त्याला 2 ठिकाणी बांधले डब्याला, दोन्ही साईडला 2 ओळी केले, त्याच्यामुळे कोंबड्या त्याच्यामध्ये बसताय. आता बघा भरपूर आहे, मला वाटतं एका वेळेला 100 कोंबड्या एका साईडला, म्हणजे 200 कोंबड्या इथे अंडे घालायला एका टाइमला बसू शकतात. साईडने कडेने पण ते डबे ठेवलेत, साईडने कडेने पण डबे ठेवले, त्यामुळे कोंबड्या. तर हे बघा, हे अंड तुम्हाला मी सांगितलं होतं की अंडे कसे ओळखायचे, बरोबर. त्यामुळं तुम्हाला याच्यापासून पिल्ली काढायची आहे, तर तुमचं ते ताजं असणं गरजेचं आहे. ताजं असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत, त्यामुळे अंड्यावरच्या कोंबड्यांचं हे नियोजन केलं त्यांनी अगदी गावठी पद्धतीने आणि नैसर्गिक वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग करून हा शेड तयार केला आहे. कमी खर्चाचा आणि लॉंग लाईफ शेड तयार केलेला आहे. 5000 कोंबड्या बसायच्या एवढ्या शेड. वाजवू नका. शेड असं का बनवावं लागलं किंवा असं तुम्हाला कसं वाटलं? कमी खर्चात केलं सर. कमी खर्चात 30/100 आपलं 2,40,000 रुपये शेड झालं. 2,40,000 शेड झालेलं आहे. दर दिवसाला किंमत वाढत जाणार आहे, त्यामुळे जेव्हा त्यांनी केलं का तेव्हाची किंमत आहे. आजच्या बाजारामध्ये किंमत मोठी होती किंवा जास्त होऊ शकते, कारण सुरुवातीला अंड्याच्या विक्रीचं काय रेट होता तेव्हा हे तयार झालं आपलं 10 रुपयाला अंडे होतं बघा.
आजच्या दिवसाला तुम्हाला सगळ्याला माहित आहे की आणि गावठी अंडी आणि ब्रॉयलरची अंडी तर याच्यामध्ये फरक असतो. तुम्हाला सगळ्याला माहित आहे की गावठी अंडी खायला चांगली असतात, ओरिजिनल असतात. अंडे सुद्धा डुप्लिकेट तयार करायला लागलेत बरेचसे लोक बाजारामध्ये, ते देखील आले. तर डुप्लिकेट अंडी खाल्ल्यामुळे आपल्या सगळ्यांना कॅन्सर होत आहे किंवा कॅन्सरच्या वाटेवर आपण आहोत. त्यामुळे ओरिजिनल अंड कसं असतं हे बी आपल्याला माहित पाहिजे, ताजं अंड कोणतं आहे ते पण माहित पाहिजे. तर तेव्हा 10 रुपयांनी जात होतं, आजचा 15 रुपये पाठीमागं तरी भेटत नाही. हा भेटत नाहीत. बरोबर आहे ना, कारण ह्या नैसर्गिक कोंबड्या सगळ्या किंवा गावठी कोंबड्या आहेत, त्यांनी जेव्हा अंडी देतील तेव्हाच अंडी बाजारात जाणार आहे. तर बरेचसे लोक आहे की जे विक्रेते आहेत बाहेरचे, तर ते तुम्हाला ऑर्डर देत आहेत की मला दिवसाला 50 अंडी द्या, 200 अंडी द्या. त्या टाईपनं तुम्ही त्याचा ऍडव्हान्स घेऊन त्यांना अंडी पुरवठा करू शकताय. तर हे देखील करता येण्यासारखं आहे. तूच बदलायची 6-7 महिन्याला. 6-7 महिन्याला खराब झालं वाटलं तर बदलायचं. कोणती कोंबडी कोणत्या डब्यामध्ये आहे तिथे? हा कोणत्याही. 100 रुपये म्हणजे 15 × 200 आपण हा अंडे सेल पण आहे. विकतो. अंडे पण विकतात आपण? अंडे विकतात का? नाही अंडे नाही विकत. पिल्लं विकतायत. पिल्लं किती वयाची विकतोय आपण? 15 दिवसाची 1 महिन्याची. साधारणतः 15 दिवस विकाल तर त्याला रेट कसं लागतं? 100 रुपये. 100 रुपये. आणि 15 दिवस म्हणल्यावर पुढं 100 रुपये. 150 रुपये 1 महिन्याची. 150 रुपये. 100 आणि 150 रुपये. 15 दिवसामध्ये सर आपण वॅक्सिन मध्ये मध्ये औषधं पण लागतात त्यांना. हा पाण्यामधून द्यावं लागतं. हा पाण्यामध्ये. पाण्यामधून औषधं कसं आहे बघा की तुमचं नियोजन तर थोडंसं डळमळीत किंवा खाद्य कमी जास्त व्हायला लागलं, एकाच टाईपचं खाद्य द्यायला लागलो तुम्ही, सर्वसमावेशक देईना, तर तुम्हाला औषधं लागणार आहे. पण तुम्ही सर्व टाईपचं यांचं ज्यांना जसं पाहिजे त्या लेवलचं खाद्य द्यायला लागलात, पावडर टाईपचं पण सगळं वापरालात, तर औषधांची गरज लागत नाही. औषधांवर होणारा खर्च आपण किती कमी करू शकतो हे आपल्यावर आहे. जर आपण नुसतं एकाच टाईपचं म्हणजे मला फक्त तुम्ही बिर्याणी चांगल्या म्हणून दर दिवसाला बिर्याणी देत राहिला तर माझं ते होणार नाही आहे. तसं तुम्हाला सर्व समावेशक असा आहार त्यांना पण द्यावा लागेल, तर तुमच्या कोंबड्यांचं लाईफ चांगलं राहील. अंड्यांचा आकार मोठा राहील, अंडी जास्त पण देतील संख्येमध्ये सुद्धा, आणि कोंबड्या आजारी पण नाही पडणार. त्यामुळे औषधावरील खर्च आपण कमी करू शकतो. कंपनी 15 बघा तर इथं काय केलंय बघा की आपण जो बॉक्स आपल्या लावलो ऑफिसमध्ये, तर ते बॉक्स मध्ये आपण काय केलंय तर कृत्रिम पद्धतीने कोंबड्या पासून आपण अंडी उगवायला लागलो किंवा पिल्लं काढायला. तर हे नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी या प्रत्येक डब्यामध्ये तयार झाल्यावर हे पिल्लू स्वतः टोचे मारून अंड्यातून बाहेर येते. तर म्हणजे कमी दिवसात कमी निघतील का असं होत नाही. अंड्यामध्ये त्या बलकापासून पिल्लू तयार व्हायला 20 दिवस लागतात आणि 21व्या दिवशी ते बाहेर निघते. तर मुख्य फायदा इथं कोणता आहे तर पलीकडच्या बाजूला अंड्याचं उत्पादन आहे, तिकडचे अंडी इकडे आणायचे आणि त्या ठिकाणी जे खुडूक वाटले त्या कोंबड्या उचलून इकडे आणायचे आणि बसवायचे. सर्व गावठी आहेत पण ह्या गिरिराज आणि किंवा वनराज या जातीचे आहेत. आपण प्रॉपर ठिकाणी जर ठिकाणी जातो का तिथलं म्हणजे असं गावठी असं म्हणतात, पण त्या ठिकाणी प्रॉपर व्हरायटी म्हणजे गावठी व्हरायटी असते. तर ही वनराज किंवा गिरिराज आहे. दोन्हीपैकी एक आहे का? हा दोन्हीपैकी एक आहे. आता आपण अजून पुढे कळतात ना खुडूक. बघा महत्वाचा प्रश्न आणि चांगले प्रश्न असतात त्यांचे. खुडूक कोंबडी कशी ओळखायची? अंडे घालून झाल्यानंतर ती कोंबडी अंडे न घालता नुसती बसून राहते आणि कर असा आवाज करते. म्हणजे कोणी जवळ गेला डिस्टर्ब करलं का नुसती बसून राहते, हालचाली कमी करते, म्हणजे तिच्या शरीरामध्ये अंड उभवण्यासाठीचं वातावरण तयार झालेलं असते. त्या टाईपची कोंबडीची बसून राहायला लागली का ती खुडूक झाली. इतर कोंबड्या अंड घालून झालं का पळून जातात. तर ती काय करते, अंड घालून त्याला अंड्याला खाली घेऊन बसते. अंड काढून घ्यायला लागलं तरी ओरडते, अंड घेऊ नका असं थोडक्यात सांगते आपल्याला. आणि उठत नाही म्हणजे ते बसून राहते, याचा अर्थ ती खुडूक झालेली असते. मग अशा एकत्र करायच्या, दर दिवसाला 1, 2, 3 येत असतील त्या सगळ्या इकडे एकत्र करायचं. आपण त्या एका दिवशी 20-50 बसवू शकतोय आणि ते 21 दिवस घेणार आहेत आणि मग पिल्लं आपल्याला देणार आहेत. आता एका जागेवर बसले अन्न पाण्यासाठी किती दिवस? हो अन्न पाण्यासून दिवसातून एक वेळा किंवा 1 दिवसाड 2 दिवसांनी एक म्हणजे हा 2 दिवसांनी 1 दिवसाड किंवा दर दिवसाला सुद्धा त्यांना एक 10 मिनिटं सोडायचंय. अन्न आणि पाणी त्यांना द्यायचं. इथं बघा खाली पाणी आणि खाद्याची भांडी ठेवलेली आहेत. त्यानंतर ज्या 2-3 सोडल्या का बरोबर तिला त्याच डब्यात टाकायचंय. पुन्हा इतरत्र टाकायची नाही. तेवढं करू शकतो आपण. मालकांचे कोंबडे बसले काल 29 कोंबडे बसले. 29 एका खाली 20 अंडे टाकले. 20 अंडे टाकले. जास्त टाकले असं वाटतं की नाही वाटत? जशी मोठी कोंबडी असेल तशी अंडे टाकले. हा
सर जितके टाकते ते कुठून निघतात का अंडे खराब होतात ना. एक तुम्ही 15 वगैरेची रेंज ठेवलात का खरं सांगायचं तर मग 1-2 पण खराब होत नाही. आता 20च्या मागे 2 अंडी म्हणजे 40 अंडी खराब होतील जास्त टाकल्यावर. त्यामुळं आपण कमी अंडी टाकली का बिलकुल खराब होत नाही. कोंबडीच्या शरीराचा पिसारा जो आहे का जेवढा पसरट होतोय जेवढे अंडी त्याच्या शरीराखाली मावतात तेवढी टाकणं गरजेचं असते. प्रत्येक कोंबडीची साईज सुद्धा लहान मोठी असते. मग तिथं 15, 12, 14 असं आपण अंड्याची संख्या ठेवू शकतो. पण 15च्या आसपास तुम्ही ठेवावी. जास्त कमी जास्त पण ठेवायचे नाही. काल ठेवले आता हे किती दिवस काही? आता हे 21 दिवस 21व्या दिवशी छातून पिल्लं निघणार. अंड किती दिवसाचे आहेत काही हे? बघा आपण 5 दिवसापर्यंतचे अंडे लावले की नाही तर ते मशीन का लावलं तर आपल्याकडे खुडूक कोंबडी उपलब्ध नव्हती. शिवाय खुडूक कोंबडी आपल्याला आणावी लागते. खुडूक कोंबडी खरेदी करायची आहे तर मला 200 रुपये खर्च करावा लागतोय. त्यामुळे आपण हे नैसर्गिक पद्धतीने इथे उभवून चालू आहे. आपण ती कृत्रिम पद्धतीने मशीन लावले आणि त्यावरती अंडी उभवायला लागलो. तर त्या ठिकाणी कोंबडी नाही तरी देखील आपल्याला तिथून 21 दिवसांनी अंडी निघणार आहेत किंवा मिळणार आहेत. आपल्याकडे मशीन आहे ना. हो. त्यांना हे एवढं पॅक केलंय मग होय हे हवा वगैरेची गरज नाही का काही? नाही त्यांना हे काय वरून जाळीच आहे आणि तो साईडने पावसामुळे केलं का सध्या हे? पाण्यामध्ये आणि ऑक्सिजनची गरज आहे पण ऑक्सिजन त्याला लागतोय. आता आपण एवढे जण आल्यामुळे इथे ऑक्सिजन थोडासा कमी वाटायला लागला कारण इतर वेळा इथे आपल्याला भेटला ते नसते. ठीक आहे पुढे जाऊया. शेड आहे का वा होतात कोंबड्यांना. लिका पिसवा जे आहे का वा होतात किंवा मुंग्या लागू शकतात अंड्याला. कोंबडीला मुंग्या पण लागतात त्याच्यामुळे ते टाकलं जाते. जागा किती आपली? 1800 अंडे टाकले म्हणतात ते. आपण वन टाइम आता मोठाले वय झालेले कोंबड्या 2200 कोंबड्या ऐकले 13 लाख रुपये. 500 रुपयाला कोंबडी 100 रुपयाला कोंबडा कटाईसाठी मुंबईला दिलेला आहे. वन टाइम मार्केट तीन वर्ष महिन्यामध्ये काय महिन्यामध्ये 17-18 अंडे जाणार मग पुढे होणार 25 दिवस पुढे राहणार 17 ते 18 अंडे जाणार. 1,500 अंडी देतात असं 5 महिने अंडे देतात. 1 वर्षामध्ये 5 किंवा 6 नाही कसं आहे अंडे देणार गॅप करणार अंडे देणार गॅप करणार. असं वर्षाला असं नाही की दिवशी कुणी पण तयार ब्रॉयलरला 40 दिवसाच्या आसपास गेलं. 5 गावरांचे तुम्ही ह्याच पद्धतीने केलं तर बाहेर फिरून ते वजन कमी राहणार नाही. 1200 प्लस वजन पाहिजे तर अंडे देणार. म्हणजे समजा हे 100 अंडे द्यायले का ते 80-70 अंडे देणार. सध्या आपल्याकडे लहान पिल्लू आहे का? काही जातीत ब्लॅक ऑस्ट्रेलिया हे अशा जातीत ज्या की सिटीच्या लोकांना मिळणार नाही. गावरान पण हायब्रिड पायावर काय अंडे गावरान खातात सिटीचे. त्याच्यामुळे आपल्याकडे भाव कमी अंड्याला 15 रुपयाचे तुम्हाला सगळं 20 रुपये होईल त्यांना मिळ लागला. आपल्याकडे मिळणार लोक घेऊन जात 10-5 गावरान म्हणून खाते. आणि कोबा केला याला किल्ल्यात नाही काळजी घेणार नाही. स्वतः काळजी घेते गावरान कोंबडी घेते. सोडून बाहेर येत नाही तिला उचलून खायला जाते बरोबर. ती असं वास आहे का ते नाक पिल्लं म्हणजे सगळी पिल्लं त्याची आहे एकमेकांना नाकाचं कनेक्शन. समजा 10 जणांनी जर पिल्ले काढले का एकमेकांना जर मिक्स केलं तर वेगळे होणार. जागा भेटत आपल्या आपल्या आईकडे बरोबर किती बदल 6-7 महिन्यामध्ये खराब झाले. जसं आपण चालवलं पायाला लागलं का हो सर हे मी 10x20 मध्ये हाईटला एकदम कमी शेड असतं घराच्या पुढे पेस होतं तेवढं दिसते 380 कोंबड्या नाही जुना बाज नसतात त्या रिकाम्या त्या टाकल्या बाज टाकली मोठी बाज टाकली त्याच्यावर ह्या अशा काट्यात त्या फक्त अशा लांब इतकेच हाईट जमिनीपासून इतके हाईट
नाही वर असं बांबू बांधायचं तुम्हाला काय फायदा होतो वर जे बांबू बांधले गावरान कोंबडी वरतीच जाऊन बसते, खाली बसतच नाही. जी खाली कोपऱ्यात बसली तिचं दुख नाही म्हणा, आजारी कोंबडी. हा बरोबर. तुम्ही शिळीचं उदाहरण दिलं कोपऱ्यात जाऊन बसलं की म्हणजे ती वर बसायली याचा अर्थ ती गावठी आहे किंवा गावरान असं. बरं बाजार खूप मोठा फसवतोय आणि अंडी सुद्धा ते डुप्लिकेट तयार करायला लागलेत. तर फायदा मालकांचं काय सांगितलं की वर बसताय त्या गावठी आहेत आणि खाली बसाय त्यांना आवडत नाही, हे पण चांगलं फायदा. कोपऱ्यात बसली एखादी कोंबडी वर नाही गेली ती आजारी आहे, तिला उचलायचं आणि बाजूला ठेवायचं, तिला ट्रीटमेंट करायची. हां काय आजार त्याला खाली बसून राहिली असं आपल्याला काहीतरी गरज आहे. किती आता सरासरी आता आपण 50-60 रुपये महिना होतो महिना 60,000 तर अशा हिशोबाने बाई सगळं खर्च. सगळी इन्व्हेस्टमेंट एक वेळा केली, फक्त काय वेस्ट मटेरियल जे बाजारात भेटायला लागले ते शहराच्या जवळचा हा मोठा फायदा तुम्ही पकडलाय. फक्त जाऊन दर दिवसाला जाऊन कलेक्ट करून आणायचं, ह्यांना द्यायचं खायला. वन टाइम आणून आपण 2 टन 3 टन घेतो. सेटअप तुमचा पूर्ण झाल्यावर 100% काम झाल्यावर पिल्लं टाकल्यावर मग 10 दिवसांनी येऊन ते पिल्लं टाकून 10व्या दिवशी येतात, फोटो काढतात, सर्व ह्याचा शेडचं शूटिंग करतात आणि तेव्हा पूर्ण तुम्हाला अमाऊंट देतात. हां ही योजना आहे. मग त्याचं पुन्हा तुम्हाला समजा बॅच पुढं काढायची नाही तर तुम्ही ती पिल्लं आहे का आतलं मटेरियल सगळं बाहेर काढून टाका, पिल्लं विकून टाका आणि तुम्ही ते इतर हेतूसाठी तो शेड वापरू शकता. मग त्यात पुन्हा तुम्ही काही गाडी लावा, गोडाऊन करा किंवा दुसरं बॅच नवीन रन करा. म्हणजे ह्या टाईपची योजना कोणत्या विभागाची योजना? ती पशुसंवर्धनकडून आहे. जेवढं बी आहे पहिल्यांदा आपण बघितलं होतं, मला वाटलं होतं की 240 तर हे जास्त असतं असा एक प्रश्न होता, त्यामुळे दुसरा बघितला मग तिसऱ्या शेडचं हे 240 किंवा आता जास्तच किंमत होणार आहे. तिसऱ्या शेड कशासाठी लावला, इथे पिल्लांसाठी लावला. म्हणजे तिथून अंडी पुन्हा ती इथं खुडू कोंबड्या खाली टाकलेत, तिथं निघलेली पिल्लं इथं शिफ्ट करायचे आहेत. आता ही बॅगा दिसता का याच्यामध्ये तूस आहे बरोबर, हे तूस खाली पसरून टाकायचं आहे. बल्ब लावायचे किंवा मोठा हॅलोजन बी लावू शकतोय, त्या मर्क्युरी ट्यूब आल्या त्या लावू शकतोय. म्हणजे काय केलंय तर या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने कोंबड्यांच्या पिल्लांची उगवण आपण करतो. तर कोंबडी काय करते, पंखा खाली घेते, त्याला स्वतःची उष्णता देते, म्हणजे ऊन वारा पाऊसपासून त्यांचं संरक्षण करते. कसं खायचं कसं प्यायचं ही तिला शिकवते. इथं कोंबडी नसल्यामुळे जे मालक आहेत का त्यांनी काही दिवस हा रोल करायचा असतो, म्हणजे हे नियोजन आहे आपलं. तर हे काय केलंय तर त्यांना उष्णता मिळावी, त्यांना वातावरणामध्ये. आता समजा आता बघा पावसाळा चालू आहे, पुढे हिवाळा चालू होणार आहे, मला वाटतं हा जो लॉट आहे तो हिवाळ्यातच पिल्ले येणार आहेत. तर त्यांना उष्णतेची गरज आहे, त्यामुळे हे ब्रुडर केलेत. ब्रुडर त्याला टोपली असते किंवा असेच जर बल्ब जरी सोडले तर ह्याच्या ठराविक अंतरातलं जे वातावरण आहे खालचं ते गरम राहणार आहे, एक ठराविक राहणार आहे. आणि ज्या पिल्लांना गरज आहे उष्णतेची ते इथं खाली येऊन बसणार आहेत. ज्यांना उष्णतेची गरज नाही ते बाजूला सरकणार आहेत. ज्यांना उष्णता बिलकुल नको किंवा उष्णता जास्त व्हायला लागली तर ते अगदी कडेने जसं मी सांगितले का तसं असे बाजूला बल्बच्या अंतरावर जाऊन बसतात ते. आता हा एक पॉईंट आहे इथला. तर हे जे पेपर पडला अशा टाईपचं आपण एक असं इथं कंपाऊंड करू शकतो किंवा एक स्पेस करू शकतो. कमी जागेत पिल्लं पहिल्यांदा ठेवायचे, लहान साईजचे, कारण तिकडे विस्कटाय नको, कारण खाद्य आणि पाणी त्यांना कमी द्यायचं असते. सुरुवातीचं प्री स्टार्टर वापरतोय आपण तर ते कारण महागडं खाद्य पण असते. तर ते कमी जागेमध्ये म्हणजे बल्ब जिथं लावला की त्याच्या बाजूला असं राऊंड करायचं आहे. जे वेस्ट मटेरियल किंवा कपडे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते लावून त्या पिल्लांचं नियोजन करायचं आहे. तर याच्या खाली 100 पिल्लं बघा, 1 2 3 4 5 आहे त्या ठिकाणी. तर 100 म्हणलं तर 500 पिल्लं किंवा ते अलग प्रॉपर सांगतील त्यांनी हे म्हणजे काय आयडिया. हे वरती हा हे बघा हा पेपर आहे बघा मार्किंग करण्यासाठी, म्हणजे पार्टिशन करण्यासाठी हे प्रॉपर एक जाड पेपर प्लास्टिकचा आहे. म्हणजे त्या साईजमध्ये याच्या हे मार्किंग करायचंय, गोल राऊंड करायचे बल्बच्या खाली आणि त्याच्यामध्ये पिल्लं आणून टाकायचे. खालच्या बाजूला 2-3 इंच जाडीचा तूस ठेवायचा आहे, हे लावायचं आहे, पॅक करायचं आणि मग तूस टाकायचं आहे बल्बच्या खाली. खाद्याचं एक भांडे, पाण्याचं एक भांडे याच्यामध्ये पुष्कळ होतं. लाईटसाठी एखादा बल्ब तुम्ही एक वर लावलाय त्या ठिकाणी तर ते उजेडासाठी होतोय आणि बाकीचे हे जे आहेत ते शॉक लागेल, लाईट असेल लावता येते. आणि हे जे मोठं आहे का इथं मोठ्या टाईपचं ते हॅलोजन लावतात. उष्णतेची जशी गरज आहे का बल्बची सेटिंग तशी करायची. तर अनेक आहेत मशनरी बल्बच्या की त्या टाईपचं तुम्ही ते लावू शकता, आठवण करू शकता. तर तूच बघा
अतिशय क्वालिटीचा, चांगल्या क्वालिटीचा तूस आहे बघा. हा तूस, ह्या टाईपचा तूस पाहिजे. हा तूस बदलायचा कधी, तेव्हा तुम्ही त्यातून असं जाताय किंवा तुमच्या पायाखाली असा गट्टा बनायला लागलाय, मुटका व्हायला लागलाय थोडक्यात, म्हणजे मोकळा राहत नाही असा, तेव्हा तूस बदलून टाकायचं. तर साधारणतः 6 महिन्याला 4 महिन्याला बदलू, जसा वापर असेल त्यानुसार बदलावं लागेल. हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. विकायचं आहे ते भिजलं नाही पाहिजे, खराब झालं नाही पाहिजे, त्याची विक्री करायची आहे. शिवाय आतल्या ज्या कोंबड्या आहेत त्या देखील भिजल्या नाही पाहिजे, म्हणून हे ऑटोमॅटिक मशीन आहे. त्या मशीनला ताडपत्री आहे, तर ते वर होतंय, ते बोटात लागलं. तर हे हँडल फिरवला का वर आणि खाली जेव्हा आपला उघडायचं आहे, 1-2 तास उघडा की 3 तास उघडा, आपल्याला वाटलं की आता बंद करून ठेवायचं आहे, रात्रीच्या वेळेस बंद करा, तेव्हा बंद करून ठेवू शकता. तर हे देखील गरजेचं आहे. एका जागेवर पूर्ण इथं फिरलं का पूर्ण, आता तुमचं शेड म्हणजे 1000 फुटाचा असू द्या, 500 फुटाचा असू द्या, ते पूर्ण जाळी वर जाणार आहे. तर हे काय आहे बघा, हे अतिशय महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये पाय हात बुडवूनच तुम्हाला आत जायला पाहिजे. पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी किंवा डेटॉलचं पाणी याच्यामध्ये हे गच्च भरून करायचं आहे. हा देखील गरजेचा भाग आहे. पाण्यामध्ये पाय बुडवायचं, तुम्ही आतमध्ये एंट्री करायची, कारण आपल्यासोबत व्हायरस किंवा जंतू आतमध्ये गेले नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बाहेर येत आहे का, तर तुमच्यासोबत जंतू बाहेर वातावरणात सुद्धा आले नाही पाहिजे. तर याच्यात पाय बुडवायचे आणि त्यानंतर तुम्ही पुढे जायचंय. बऱ्याच ठिकाणी इथं असं शॉवर पण लावलेलं असतं तुमच्या अंगावर. स्प्रे कसा मारतो आपण का, तसं निर्जंतुक करण तुमचं पण झालं पाहिजे, कारण आपल्या अंगाला आपला जीव सुद्धा महत्वाचा आहे आणि आपल्यासोबत व्हायरस त्यांच्यामध्ये गेला नाही पाहिजे. त्याच्यासाठी हे भांड किंवा पोटॅशियम परमॅंगनेटचा हौद, टाकी छोटी ती करायचीच आहे. हे काय आहे, आपल्या पायांच्या खाली जे सध्या दिसायला लागलंय हे खत आहे. वर कोंबड्या बसलेत, त्या सगळ्या कोंबड्यांनी इथे विष्ठा टाकली. ही विष्ठा आहे का, बागायती क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचे आहे. याच्या बॅगा भरायचे. हे थोडंसं उन्हाला टाकू शकताय. उन्हाला टाकलं की ह्याचा वास कमी होतो आणि ते बागायती क्षेत्रासाठी विकायचंय. बघा, मला वाटतंय एक बॅग साधारणतः 50 किलो वगैरे अशा हिशोबाने जाते. आणि बागायती तुमच्या कोणती पण बाग असू द्या, फळबागा, त्या फळबागाला याच्याशिवाय म्हणजे भरपूर मात्रेमध्ये जे प्रोटीन वगैरे याच्यामध्ये मिळतात, ते अगदी गरजेचं असते. त्यामुळं हे खत म्हणून देखील याच्यातून विकायचं आहे. म्हणजे तुम्ही मांसाला पक्षी विकताय, अंडी विकताय आणि खत म्हणून हे विष्ठा देखील विकताय. म्हणजे याच्यामध्ये जेवढं जे वस्तू सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत. कारण बरेच लोक आहेत की तोसावरती खर्च करत नाहीये, तूस कमी आणतात किंवा म्हणजे 10 बॅग सांगितलं का एखादी बॅग टाकतात. असं करायचं नाही, कारण हे तूस पुन्हा भरायचंय आणि विकायचं आपल्याला. त्यामुळे हा प्रॉपर टाकायचा, तूस मजबूत टाकायचा. आपण तर 4 ते 6 इंच उंचीचा किंवा जाडीचा तूस त्याला टाका किंवा लावा असं सांगतो, बरोबर. तर साधारणतः ह्या लेवलपर्यंत 6 इंच म्हणजे एवढे येते, अर्धा फुटाचं. 4 ते 6 इंच तुम्ही उंचीचा तूस देणं गरजेचं आहे. तर ह्याचा देखील उपयोग होतो. आता कसं झालंय बघा, पाऊस पडल्यामुळे पाय थोडे घसरायला लागले, त्यामुळे स्वतःची गाडी स्वतः सांभाळा. हे जे खाद्य आणि पाणी, खाद्याची आणि पाण्याची ऑटोमॅटिक भांडे आहेत. त्या भांड्यांचा जे हाईट आहे का, तर हे हाईट इथे ब्रेक आहे बघा, हे ब्रेक आहेत. म्हणजे तुम्हाला तुमची पिल्लं थोडेसे म्हणजे अर्धा फूट किंवा 6 इंच 7 इंच ज्या उंचीची पिल्लं तुमच्या ज्या वयाची आहेत, तसं हे पाण्याच्या भांड्यांची साईज आपण कमी जास्त करतोय, त्या टाईपचे आहेत. आता ह्याच्यातलं 2 थेंब पाणी कमी झालं का, इथून त्या 2 थेंब पाणी पडणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिक आहे. आतून त्याला एक छोटा बॉल असतो, जेवढं पाणी कमी होईल तेवढं पाणी त्यात पडते. दर दिवसाला ही खाद्याची आणि पाण्याची भांडी स्वच्छ करणं गरजेचं असतं, बरोबर. मालकाने या ठिकाणी काय केलंय, तर इथं त्यांना सावली पण लागावी, पाऊस यायला लागला तरी आतमध्ये याव्या, आडोशाला राहाव्या. खाद्य आणि पाण्यामध्ये वरचा कचरा पडू नये ह्यासाठी हे साधेच कापड वापरून सोय केली तिथं. तर ह्या खाद्य आणि पाण्याच्या भांड्याचा हा उपयोग आहे. हे मोठ्या साईजची खाद्याची भांडी आहेत, म्हणजे मोठ्या कोंबड्यासाठी. जे पिल्लं असतात तुमची 1 दिवसाची पिल्लं किंवा 1 महिन्यापर्यंत, महिन्याच्या आतपर्यंत, ती लहान साईजची खाद्याची पाण्याची भांडी वेगळ्या साईजची असतात. पिल्लांसाठी वेगळी, मोठ्या कोंबड्यासाठी वेगळी. तर हे खाद्य आणि पाण्याच्या भांड्याची ही आहे. तिथं बघा, खुडू कोंबडी एखादी असली, तिला वाटलं की मला अंडे घालायचे किंवा बसायचे, तर ती काय करते, त्या डब्यात उडी मारून त्यात बसते आणि तिथं अंडी घालते. समजा एखादी कोंबडी एका तिच्या पिरियडमध्ये खुडूक होण्याच्या आत तर काहीतरी 12-15 अंडी घालते,
खुडूक होते 21 दिवस, पुन्हा खुडूक उठते, पुन्हा अंडी द्यायला सुरू करते. त्या खुडूक पिरियडमध्ये जर तिला आपण बसवलं नाही किंवा अंडी नाही मिळाली, कधी कधी काही कोंबड्या अशा असते की आता ह्या इथं येऊन अंडी घालतील असं पण नाही, कुठे जर कोपऱ्यामध्ये कुठं सगळं भेटलं, काय अडचणचा भाग भेटला, जिथं तिला सुरक्षित असते भेटायला बसायला, माझं अंड इतर कोणी फोडणार नाही, खराब होणार नाही. जिथं तिला हे सुरक्षित वाटतंय त्या ठिकाणी ती बसते आणि पिल्लं काढायला सुरू करते. तर असं कुठं तर कोपऱ्यामध्ये असं पण होत असेल की त्या ठिकाणी 8-10 पिल्लं घेऊनच कोंबडी बाहेर आली ती, असं पण होतं बऱ्याच वेळा, कारण मोठ्या टाईपनं किंवा मोठ्या संख्येने इथे कोंबड्या आहेत, त्यामुळे हे होऊ शकते. पण कोंबड्यांना एकदा का सवय लागली की नाही, त्या डब्याची सवय लागली समजा, तर ती बरोबर डबा शोधतात. बघा काही डबे खाली पण पडलेत, त्यात पण जाऊन त्या बसू शकतात. तर ही पाण्याची भांडे, आता हे जे पाणी आहे हे स्टरलाइज होणं गरजेचं. भांडे आहेत ते मॅन्युअली भांडे आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण खाद्य बॅगेत घेऊन यायचं आहे किंवा पाठीत गमिल्यात आणायचं आणि ह्यात टाकायचं. दर दिवसाला भरायचं किंवा दिवसातून 2दा भरायचं किंवा जसं संपेल तसं भरू शकतो. पाणी मात्र कंटिन्यू पाहिजे, पाणी कंटिन्यू पाहिजे. ज्यावेळेला ताण लागेल त्यावेळेला ते पाणी पिणार आहे. काय मशीन काय हे तर त्यांच्यामध्ये तर हे जे राऊंड केलंय का, असा राऊंड करणं गरजेचं आहे. राऊंड करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्या काही वस्तूंचा उपयोग करू शकताय. खाली तूस पाहिजे म्हणजेच पाहिजे, लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था, खाद्याची पाण्याची भांडी आणि तूस, या 4 गोष्टी झाल्याशिवाय पिल्लं आणायची नाहीत. या पिल्ला आता हे 1000 पिल्लं आहेत असं गृहीत धरूया. ओळखून त्याला बल्क नियोजन करायचं. पाणी स्वच्छ पाहिजे, दिवसातून 2दा-3दा ते पाणी भरायचं आहे. पाणी भरताना काय करायचं, जे वरचं पांढरं भाग आहे का, ते काय आहे, खरी सुरुवात केली म्हणजे या ठिकाणापासून होते. त्यांची औषधं जी आहे रोज दिवसाप्रमाणे ते औषध द्यायची. काय खास काळजी काय घ्यायची आहे? आपलं खास काय सकाळच्याला काय दोन पाणी घ्यायचं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ती मग यादी लावलेली यादी टोटल ती औषध दिवसानुसार ते औषध त्याला वापरायचं. फ्रीज टाकलं आपण खाल्ली त्या ह्याचं बॉक्स ह्याचं टाकतो 10 दिवसाची. 10 वेळ 10 दिवस 1 महिना. ते आता 28 दिवस झाले का तेच मनाने बाहेर उठून झाली कोंबडी खाली 15 दिवस झाली ती दिली. आणि थोडा 1 महिने आहेत ना सर, 15 दिवसाची ती काढली महिने घेतली. हां तरी पण लाईट पण यायला त्यांची औषधं जी आहे रोज दिवसाप्रमाणे ते औषध द्यायची. काय खास काळजी काय घ्यायची आहे? आपलं खास काय सकाळच्याला काय दोन पाणी घ्यायचं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ती मग यादी लावलेली यादी टोटल ती औषध दिवसानुसार ते औषध त्याला वापरायचं. फ्रीज टाकलं आपण खाल्ली त्या ह्याचं बॉक्स ह्याचं टाकतो 10 दिवसाची. 10 वेळ 10 दिवस 1 महिना. ते आता 28 दिवस झाले का तेच मनाने बाहेर उठून झाली कोंबडी खाली 15 दिवस झाली ती दिली. आणि थोडा 1 महिने आहेत ना सर, 15 दिवसाची ती काढली महिने घेतली. हां तरी पण लाईट पण यायला 100. पाली हायटेक गावरान कुक्कुटपालन. मोबाईल नंबर 70 20 65 63 99. अरे वा, नंबर सुद्धा खास घेतलाय मालकाने.